रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये ज्या लाभार्थ्यांनी ज्यांचे आधार सीडिंग झालेले आहेत त्यांना सुद्धा डीबीटीची प्रक्रिया आहे ती आम्ही सुरू केलेली आहे। जुलै आणि ऑगस्ट असे दोन्ही महिन्यांचे पैसे जे आहेत ते पोहोचलेले आहेत। ही महत्त्वाची बातमी म्हणावी लागल्यातल्या महत्त्वाच्या काही ठिकाणी जे आहे ते आत्ताच हप्ता पाठवण्यास सुरुवात झालेला आहे। वरळीतील एका महिलेचा आपल्याला मेसेज आलेला आहे, तिला 3000 रुपये जे आहेत ते लाडकी बहीण योजनेचे मिळालेले आहेत। त्या लाडक्या बहिणींनो, तुम्ही आत्ताच ऐकलेलं सुद्धा आहे, बहिणींना 3000 रुपये जमा होऊ लागले आहेत। त्यामुळे तुम्हाला अजून पण टोटल 3000 रुपये जुलै आणि ऑगस्टचे जमा झालेले नसतील तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। कारण आज आहे शुक्रवार दिनांक 8 ऑगस्ट आहे आणि तुम्हाला तर माहितीच आहे उद्या 9 ऑगस्ट आहे, म्हणजेच रक्षाबंधनाचा तुमचा आवडता दिवस। आता रक्षाबंधन म्हणल्यावर सगळीकडे सर्व बँकांना सुट्टी असते, त्यामुळे आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आजच कसल्याही परिस्थितीमध्ये तुमच्या बँकेच्या खात्यावरती जर तुम्हाला जुलै महिन्याचे फक्त 1500 रुपये आले असतील तर उरलेले तुमचे हक्काचे ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये आज सोडण्याचे आदेश दिले आहेत। कारण उद्या 9 ऑगस्ट आहे, रक्षाबंधनाचा दिवस आहे, त्यामुळे सर्व बँकांना सुट्टी असते। त्यामुळे कसल्याही परिस्थितीत या 16 जिल्ह्यामध्ये बहिणींना आज 1500 रुपये ऑगस्ट महिन्याचे येणार आहेत। लाडक्या बहिणींना फक्त जुलै महिन्याचे 1500 रुपये मिळाले आहेत। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणी एकनाथ शिंदे साहेबांवर नाराज होत्या। आता ही नाराजी दूर करण्यासाठी आज या 16 जिल्ह्यामध्ये ऑगस्ट महिन्याचे तुमचे 1500 रुपये सोडण्याचे आदेश आत्ताच एकनाथ शिंदे साहेबांनी आता सर्व अधिकाऱ्यांना दिले आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुमचे जे हक्काचे रक्षाबंधनाचे टोटल 3000 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावरती येणार होते, अखेर याचा मार्ग आता मोकळा झाला आहे। 3000 रुपये मधले अर्धे पैसे तुमच्या बँकेत आले आहेत, म्हणजेच जुलै महिन्याचे 1500 रुपये तुम्हाला आता मिळाले आहेत। आता उरलेले 1500 रुपये सुद्धा ऑगस्ट महिन्याचे आजच तुमच्या बँकेच्या खात्यावरती सोडण्याचे आदेश आत्ता दिले आहेत। या 16 जिल्ह्यामध्ये ज्या लाडक्या बहिणी राहतात त्यांना ताबडतोब बँकेच्या खात्यावरती थोड्याच वेळामध्ये आता ऑगस्ट महिन्याचे त्या ठिकाणी येणार आहेत। जसे तुम्हाला जुलै महिन्याचे 1500 रुपये बँकेत आल्याचा मेसेज परवा दिवशी आला, तशाच प्रकारे आज ऑगस्ट महिन्याचे देखील 1500 रुपये उरलेले तुमच्या बँकेच्या खात्यावरती सोडण्याचे आदेश आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिले आहेत। त्यामुळे एकनाथ शिंदे साहेब जे बोलतात तर ते 100% खरं असतं, तुम्हाला पण माहित आहे। त्यामुळे त्यांनी जेव्हा आदेश त्या ठिकाणी दिलेला असतो त्यामुळे तुमच्या बँकेच्या खात्यावरती पैसे त्या ठिकाणी येत असतात। महिलांना 3000 रुपये जमा झालेले आहेत। तुम्ही सुद्धा आता बातमी पाहिली आहे, अनेक जिल्ह्यामध्ये 3000 रुपये महिलांना आले आहेत, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे अनेक महिलांना फक्त 1500 रुपये जमा झाले आहेत। त्यामुळे आता तुम्ही बातमी सुद्धा पाहिली आहे, अनेक जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी 3000 रुपये टोटल जुलै आणि ऑगस्टचे जमा झाले आहेत। त्यामुळे अनेक ज्या महिलांना आता फक्त 1500 रुपये जुलै महिन्याचे मिळालेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। कारण तुम्ही आत्ताच बातमी देखील पाहिली आहे की आता त्या ठिकाणी महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे मॅडमनी जुलै आणि ऑगस्ट 2 महिन्याचे 3000 रुपये या ठिकाणी सोडले आहेत। परंतु तुम्हाला जर 1500 रुपये फक्त जमा झाले असतील तर तुम्ही हा व्हिडिओ लक्षपूर्वक बघा, कारण तुम्हाला उरलेले 1500 रुपये कसे मिळवायचे ऑगस्ट महिन्याचे ते तुम्हाला लगेच सांगतो बघा। लाडक्या बहिणींनो, महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे ज्यांच्याकडे आता लाडक्या बहिणीचं पैसे सोडण्याचा अधिकार असतो, त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की आता जुलै महिन्याचे 1500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता परवा दिवशी आम्ही सोडले। आज त्या ठिकाणी महिलांच्या खात्यावरती उरलेले त्यांचे 1500 रुपये पण या 16 जिल्ह्यामध्ये सोडण्यासाठी डीबीटीचं बटन आता त्यांनी तिकडून दाबलेलं आहे। काही महिलांना टोटल 3000 रुपये सुद्धा बँकेच्या खात्यावरती जमा झाल्याचा मेसेज आलाय। त्यामुळे ज्या बहिणींना फक्त 1500 रुपयेच मिळालेत त्या बहिणी सरकारवर नाराज होत्या। त्यामुळे ही तक्रार एकनाथ शिंदे साहेबांना महिलांनी फोन करून त्या ठिकाणी दिली की आम्हाला फक्त तुम्ही आता 1500 रुपये सोडलेत, तुम्ही तर बोललेला होता 3000 रुपये सोडणार, परंतु 1500 रुपये सोडले आणि उरलेले आमचे 1500 रुपये कधी देणार। तर त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की आता रक्षाबंधन 9 ऑगस्टला आहे आणि 8 ऑगस्टला तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या बँकेच्या खात्यावरती या 16 जिल्ह्यामध्ये पैसे जमा होतील।
त्यामुळे तुम्हाला आज उरलेले 1500 रुपये आता तुमच्या बँकेच्या खात्यावरती आज सोडले जाणार आहेत। थोड्याच वेळामध्ये ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये बहिणींच्या खात्यावरती लाडक्या बहिणींनो मिळणार आहेत। फक्त या 16 जिल्ह्यामध्ये ज्या ज्या लाडक्या बहिणी राहतात त्यांच्याच बँकेच्या खात्यावरती हे 1500 रुपये थोड्याच वेळामध्ये जमा होणार आहेत। उरलेले बघा, उरलेले जिल्हे आहेत 16 जिल्हे सोडून उरलेले जिल्हे, तर रक्षाबंधनानंतर हे पैसे मिळणार आहेत। म्हणजे रक्षाबंधन उद्या आहे तर तुम्हाला उद्या बँकांना सर्व सुट्टी असते, त्यामुळे आजच या 16 जिल्ह्यामध्ये आता पैशांचे वितरण होणार आहे। त्यानंतर उद्या रक्षाबंधन असल्यामुळे सर्व बँकांना सुट्टी असल्यामुळे उरलेल्या जिल्ह्यामध्ये परवा दिवशीपासून आता परत ऑगस्ट महिन्याचे वितरण सुरू होणार असल्याची मोठी अपडेट सरकारच्या माध्यमातून दिली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, अर्धवट व्हिडिओ सोडून जाऊन तुम्ही चुकी करू नका, कारण या 16 जिल्ह्यामध्ये आता जशा प्रकारे जुलै महिन्याचे 1500 रुपये जमा झाले आहेत, तसेच आता जे 16 जिल्हे सांगणार आहे नवीन जिल्हे आहेत, कारण नवीन जिल्ह्यांची यादी या ठिकाणी समोर आली आहे। या 16 जिल्ह्यामध्ये ज्या ज्या लाडक्या बहिणी राहतात त्यांना थोड्याच वेळामध्ये आता ऑगस्ट महिन्याचे पण 1500 रुपये 16 जिल्ह्यामध्ये बँकेच्या खात्यावरती येणार आहेत। आता बघा, तुम्हाला सविस्तरपणे 16 जिल्ह्यांची लिस्ट या ठिकाणी लाडक्या बहिणींनो आता सांगण्यास सुरुवात करत आहे, त्यामुळे कान देऊन ऐकायचं आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, 16 जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींना पैसे हे आता सरकारच्या माध्यमातून सोडले जाणार आहेत। परंतु यामध्ये एक प्रॉब्लेम झाला आहे, ते म्हणजे आता तुम्हाला जुलै महिन्याचा हप्ता तर सर्वांना मिळाला, परंतु आता या 5 प्रकारच्या लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये आज येणार नाहीत, असं स्पष्टपणे सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय। जरी तुम्हाला या 5 प्रकारच्या बहिणींना जुलै महिन्याचे 1500 रुपये मिळाले असतील तरी तुम्हाला ऑगस्ट महिन्याचे 5 प्रकारच्या बहिणींना 1500 रुपये येणार नाहीत, कारण सरकारने आता कठोर चौकशी या ठिकाणी सुरू केल्या। जुलै महिन्याचा पण हप्ता अशा काही महिलांपर्यंत पोहोचलाय ज्या खरंच गोरगरीब आणि गरजू महिला नाहीत, अशा महिलांनी जुलै महिन्यापर्यंत आतापर्यंत हप्ता घेतलाय। परंतु ऑगस्ट महिन्याचा हप्ता देण्यासाठी सरकारने चौकशी सुरू केल्या। ज्या खरंच गरजूवंत महिला आहेत, ज्या खरंच गरीब महिला आहेत, त्यांच्याच खात्यावरती हा हप्ता गेला पाहिजे, असं सरकारचा उद्देश आहे। त्यामुळे 4 ते 5 प्रकारच्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळणार नाही। मग त्या 4 ते 5 प्रकारच्या बहिणी कोणत्या कोणत्या अपात्र केल्या जाणार आहेत, कोणत्या 4 ते 5 प्रकारच्या बहिणींना आज शुक्रवार आहे, 8 ऑगस्ट आहे, आज बहिणींना 4 ते 5 प्रकारच्या बहिणींना हा ऑगस्ट महिन्याचा हप्ता येणार नाही। कोणत्या बहिणी आहेत झटपट 2 मिनिटांच्या आतमध्ये समजून घेऊया, आणि त्यानंतर कोणत्या 16 जिल्ह्यामध्ये आज पैसे येणार आहेत हे तुम्हाला नक्की सांगतो। त्यामुळे आता तुम्ही लक्ष देऊन बघायचं आहे, कारण थोड्याच वेळामध्ये तुम्हाला ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावरती सोडले जाणार आहेत। लाडक्या बहिणींनो, खरोखर त्या ठिकाणी ऑगस्ट महिन्याचे पण पैसे तुम्हाला मिळणार आहेत। कालच त्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी आता सर्व अधिकाऱ्यांना ऑर्डर दिली होती की लाडक्या बहिणींना फक्त 1500 रुपये कसं काय सोडलाय, उरलेले 1500 रुपये का सोडत नाही। त्यामुळे आज तुम्हाला तुमच्या बँकेच्या खात्यावरती फक्त याच 16 जिल्ह्यामध्ये उरलेले 1500 रुपये सरकारच्या माध्यमातून सोडले जाणार आहेत। त्यामुळे तुम्ही फक्त 2 मिनिटे लक्ष देऊन बघा, कोणत्या 4 ते 5 प्रकारच्या बहिणींना यामधून वगळण्यात आले, अपात्र करण्यात आले ते सांगतो, आणि त्यानंतर 2 मिनिटाच्या आतमध्ये ज्या 16 जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे आज ऑगस्ट महिन्याचे उरलेले पैसे 1500 रुपये येणार आहेत ते सांगतो। त्यामुळे सर्वांनी लक्षपूर्वक बघायचं आहे। आता बघा, यामध्ये आता पहिल्या प्रकारची जी बहीण आहे ती म्हणजे, आता बघा, ज्या बहिणींच्या घरामध्ये पिवळे व केशरी रेशन कार्ड नाही अशा बहिणींना आज ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये येणार नाहीत, असं सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलं आहे। कारण सरकारने सांगितलं होतं की आम्ही सुरुवातीपासूनच पिवळ्या व केशरी रेशन कार्ड असणाऱ्या महिलांना लाभ घेण्यासाठी पात्र ठरणार, असं आम्ही सुरुवातीपासूनच सांगितलं होतं, असं सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलं आहे। त्यामुळे आता अशा पण महिला सापडलेत ज्यांची परिस्थिती चांगली आहे, ज्यांच्याकडे पिवळं व केशरी रेशन कार्ड पाहिलं नव्हतं, त्यांनी खोटी कागदपत्रे काढून खोटं त्या ठिकाणी पिवळे व केशरी रेशन कार्ड काढून त्यांनी लाभ घेतलेला आहे। कारण त्यांना चांगलंच माहीत आहे की महिन्याच्या महिन्याला 1500 रुपये लाडक्या बहिणींचे पुढील 5 वर्षापर्यंत मिळणार आहेत, हे माहीत असून त्यांनी आता खोटी कागदपत्र काढले आहेत। त्या महिलावर कारवाई होऊन अशा प्रकारच्या बहिणींना आज ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळणार नाही। मग कोणत्या 16 जिल्ह्यामध्ये मिळणार आहे ते तुम्हाला सांगणारच आहे, परंतु आधी या पात्रता कोणत्या आहेत लक्षपूर्वक बघा।
आता बघा लाडक्या बहिणींनो, आता तुम्हाला बँकेच्या खात्यावरती जसं जुलै महिन्याचे 1500 रुपये आलेत तसं तुम्हाला ऑगस्ट महिन्याचे पण 1500 रुपये सरकारने सोडण्याचा निर्णय घेतलाय। मग आता यासाठी कोणत्या महिला अपात्र ठरणार आहेत? पहिली पात्रता सांगितली, ज्या महिलांकडे आता पिवळे व केशरी रेशन कार्ड नाही अशा महिलांना अपात्र केलं जाणार आहे। त्यानंतर दुसरी पात्रता यामध्ये सांगण्यात आली आहे ती म्हणजे बघा संजय गांधी निराधार योजना किंवा अजून कोणत्याही योजनांचा जर लाभ तुमच्या बँकेत आता महिलांनी आधी जर घेतला असेल तर इथून पुढे कधी त्यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे या ठिकाणी आता मिळणार नाही असं सांगण्यात आलंय। आतापर्यंत जर तुम्ही एका वर्षाचे 12 हप्त्याचे महिन्याच्या महिन्याला 1500 रुपये घेतले असतील तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे। तुम्हाला आज कसल्याही परिस्थितीत एकनाथ शिंदे साहेबांनी तुमच्या बँकेच्या खात्यावरती तुमच्या रक्षाबंधनाचे हक्काचे तुमचे 1500 रुपये सोडण्याचे आदेश या ठिकाणी 16 जिल्ह्यांना दिले आहेत। त्यामुळे कोणते 16 जिल्हे आहेत ते तुम्हाला सांगणारच आहे। परंतु बघा सर्वात महत्त्वाची सूचना आहे, यामध्ये आता लाखो लाडक्या बहिणी अपात्र करणार आहेत। ते म्हणजे ज्या ज्या महिलांनी आधार कार्ड काढून 10 वर्ष पूर्ण झाले, बघा लक्ष देऊन कान देऊ नये का दादा, त्या ठिकाणी आता ज्या ज्या महिलांचं आधार कार्ड काढून 10 वर्ष झाले म्हणजेच आता 2025 वर्ष सुरू आहे, बरोबर 2015च्या आधी जर आधार कार्ड तुम्ही जुनं काढलं असेल त्यामध्ये तुमचं त्या आधार कार्डावर त्या ठिकाणी जन्माच्या दाखल्यावरती नाव वेगळं आहे, त्या ठिकाणी आधार कार्डवरती नाव वेगळं आहे, तसेच तुमच्या जन्माच्या दाखल्यावरती जन्मतारीख वेगळी आहे, आधार कार्डवरती जन्मतारीख वेगळी आहे। अशा लाडक्या बहिणींना आता त्या ठिकाणी ऑगस्ट महिन्याचा हप्ता दिला जाणार नाही। मग एवढे चेकिंग का करालेत असं तुमच्या मनामध्ये आलं असेल, परंतु लाडक्या बहिणींनो लक्षात ठेवा 14,000 पुरुषांनी आम्ही लाडक्या बहिणीच आहोत असं समजून सरकारला फसवलंय। करोडो रुपये सरकारचं नुकसान झालंय। कारण ही जी योजना आहे लाडकी बहीण योजना ही फक्त लाडक्या बहिणींसाठी गोरगरीब गरजूवंत महिलांसाठी काढल्या, परंतु 14,000 पुरुषांनी खोटी कागदपत्रे काढलेत, खोटं त्या ठिकाणी खोट्या पद्धतीने फोटो काढलेत, आम्ही महिलाच आहोत असं दाखवलंय आणि 14,000 पुरुषांनी लाभ घेतल्याचं आता सापडल्याने सरकार खडबडून जागं झाले। कारण सरकारचं करोडो रुपयांचं नुकसान होत आहे, त्यामुळे सरकारने आता ही चौकशी सुरू केल्या। आता तुम्हाला 2 मिनिटांच्या आतमध्ये कोणत्या 16 जिल्ह्यामध्ये हे आज ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये सोडले जाणार आहेत। कारण आज आहे शुक्रवार, उद्या आहे रक्षाबंधन आणि रक्षाबंधनाचा सण असल्यामुळे आता उद्या सर्व बँकांना सुट्टी असते, त्यामुळे आजच या 16 जिल्ह्यामध्ये आता पैसे सोडण्याचं काम सरकारने ठरवलंय। कोणते 16 जिल्हे आहेत आता पाहूया। लाडक्या बहिणींनो आता आपण कोणते 16 जिल्हे आहेत ते पण पाहूया। त्याआधी तुम्हाला त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सूचना आली आहे ती म्हणजे ज्या लाडक्या बहिणींचं खातं आता लक्षपूर्वक बघा, ज्या लाडक्या बहिणींचं खातं स्टेट बँक ऑफ इंडिया, तसेच ज्या लाडक्या बहिणींचं खातं आता सर्वांनी लक्ष देऊन बघा पोस्ट ऑफिस मध्ये खातं असेल, तसेच ज्या लाडक्या बहिणींचं खातं महाराष्ट्र बँकेत असेल, तसेच ज्या लाडक्या बहिणींचं खातं बँक ऑफ इंडियामध्ये असेल, तसेच कॅनरा बँक, युनियन बँक, बँक ऑफ कॅनरा, त्या ठिकाणी बँक ऑफ बडोदा या बँकामध्ये असेल तर अशा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता सरकारच्या माध्यमातून आज सर्वात पहिल्यांदा थोड्याच वेळामध्ये तुम्हाला ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये सरकारच्या माध्यमातून सोडण्यात येणार आहेत। परंतु फक्त याच 16 जिल्ह्यामध्ये सोडण्यात येणार आहेत। प्रत्येक जिल्हा महत्त्वाचा आहे। कोणते जिल्हे आहेत आता कान देऊ नये काय, तुमचा जर यामध्ये जिल्हा असेल तर तुम्हाला सुद्धा थोड्याच वेळामध्ये तुमचे उरलेले ऑगस्ट महिन्याचे तुम्हाला 1500 रुपये येणार आहेत। आता बघा पहिला जिल्हा यामध्ये सांगण्यात आलाय अकोला जिल्हा। बघा अकोला जिल्ह्यातील तुम्ही लाडकी बहीण असाल तर तुम्हाला ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये त्या ठिकाणी लाडक्या बहिणींनो आता जमा होणार आहेत। बघा तुमचा जिल्हा असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे, तुम्हाला जुलै महिन्याचे जसे 1500 रुपये आलेत तसे ऑगस्ट महिन्याचे देखील 1500 रुपये येणार आहेत। त्यामुळे त्या ठिकाणी लक्ष देऊन बघा। आता त्यानंतर पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे अमरावती जिल्हा। बघा अमरावती जिल्ह्यातील तुम्ही जर लाडकी बहीण असाल तर तुमच्या सुद्धा बँकेच्या खात्यावरती जसे जुलै महिन्याचे 1500 रुपये आले तसे तुम्हाला ऑगस्ट महिन्याचे पण 1500 रुपये येणार आहेत। परंतु तुम्ही आधार कार्ड बँकेला लिंक केला असेल तरच तुम्हाला हा लाभ मिळणार आहे असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले। त्यानंतर पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय बघा परभणी। आता परभणी जिल्ह्यामध्ये आतापर्यंत ज्या लाडक्या बहिणींनी आता 1 वर्ष झालं लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला असेल तर त्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती ऑगस्ट महिन्याचे पण 1500 रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत।
त्यानंतर पुढचा जिल्हा यामध्ये सांगण्यात आलाय वाशिम जिल्हा। बघा, वाशिम जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना हा लाभ भेटणार आहे। त्यानंतर पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय नांदेड जिल्हा। बघा, नांदेड जिल्ह्यातील तुम्ही लाडकी बहीण असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे, तुम्हाला पण थोड्याच वेळामध्ये लाडक्या बहिणींनो जसे तुम्हाला जुलै महिन्याचे पैसे आलेत 1500 रुपये बँकेच्या खात्यावरती पैसे आलेत, तसं सुद्धा तुम्हाला ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये येणार आहेत। तुमची जिल्हा म्हणजे तुमचा जिल्हा यामध्ये आहे का लाडक्या बहिणींनो नक्की बघा, कारण त्या ठिकाणी आता ही जी जिल्ह्यांची यादी आहे तर ती तुमचे भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी दिली आहे। कारण परवा दिवशी लाडक्या बहिणींना त्यांनी स्पष्टपणे या 16 जिल्ह्यामध्ये सांगितलं होतं, तशा प्रकारे सर्व बहिणींना पैसे 1500 रुपये आले आहेत। तशाच प्रकारे ऑगस्ट महिन्याचे पण 1500 रुपये येणार आहेत। आता पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर। बघा, लाडक्या बहिणींनो तुमचा जिल्हा यामध्ये आहे का बघा, असेल तर लाभ चांगला आहे, तुम्हाला डबल पैसे येणार आहेत। बघा, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये तुम्ही असाल तर तुम्हाला सुद्धा थोड्याच वेळामध्ये ऑगस्ट महिन्याचे देखील 1500 रुपये येणार आहेत। त्यानंतर पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय बुलढाणा जिल्हा। बघा, तुमचा जिल्हा यामध्ये असेल तर तुम्हाला लाभ भेटणार आहे। बुलढाणा जिल्ह्यातील ज्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना आता थोड्याच वेळामध्ये ऑगस्ट महिन्याचे देखील आता तुम्हाला 1500 रुपये बँकेच्या खात्यावरती येणार आहेत। त्यानंतर पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय यवतमाळ आणि वर्धा। बघा, यवतमाळ आणि वर्धा महिला या जे जिल्हे आहेत तर यामधील महिला खूप गरीब आहेत, राबून खातात, त्यांना त्यांच्या बँकेच्या खात्यावरती आता जुलै महिन्याचे जसे 1500 रुपये आले तसे ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये त्यांच्या बँकेच्या खात्यावरती येणार आहेत। त्यानंतर पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय बघा, आता बघा त्या ठिकाणी आता तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं सोलापूर आहे, कोल्हापूर आहे, या जिल्ह्यामध्ये सुद्धा लाडक्या बहिणींना पैसे या ठिकाणी येणार आहेत। लाडक्या बहिणींनो तुम्हाला राहिलेल्या जिल्ह्यामध्ये आता त्या ठिकाणी आता रक्षाबंधन झाल्यानंतर पैसे मिळणार आहेत, कारण रक्षाबंधनाची सुट्टी असते, त्यामुळे रक्षाबंधन झाल्यानंतर आणि परत एकदा लाडक्या बहिणीचं पैशाचं वितरणाला सुरुवात होणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो तुम्हाला अशाच प्रकारची नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या सुखी जीवन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।